या व्हिडिओमुळे आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर देखील करा. काही जुने वर्ग मित्र-मैत्रिणी आहेत आणि हे काही आपल्या पार्टीसाठी गेलेले आहेत. पार्टीकडे गेल्यानंतर त्यांच्यापैकी एक जी मैत्रीण आहे, ही मध्यमवयीन मैत्रीण, ही पाय घसरून पडलेली आहे. तिथे पडल्यानंतर लोकांना असं वाटलंय, की हिचा तोल गेलाय आणि ही चुकून पडलेली असेल. त्याच्यामुळे लोकांनी सांगितलंय, इतर मित्रमंडळींनी सांगितलंय, की "तू डॉक्टरांकडे जा." परंतु तिला असं वाटलंय, की मी कालच नवीन चप्पल घातलेली आहे, त्याच्यामुळे मी पडलेली असणार. त्याच्यामुळे तिने देखील दुर्लक्ष केलंय. ही संपूर्ण सगळी जी मित्रमंडळी आहेत, ही त्यांची पार्टी आटोपल्यानंतर आपापल्या घरी निघून गेलेली आहेत. संध्याकाळी 6 वाजता या मित्रमैत्रिणींपैकी जी पार्टीमध्ये पडलेली मैत्रीण होती, हिच्या नवऱ्याचा इतर मंडळींना फोन गेला आणि त्यांनी सांगितलंय, की आता तुमची मैत्रीण ह्या जगामध्ये नाहीये. तिला ब्रेन स्ट्रोक आलेला आहे. आता हा जो ब्रेन स्ट्रोक आहे, हा वेळीच ओळखता येणं गरजेचं होतं. न्यूरोसर्जन यांच्या म्हणण्यानुसार साधारणपणे 3 तासामध्ये आपण जर का स्ट्रोक आल्यानंतर डॉक्टरपर्यंत पोहोचू शकलात, तर रुग्णाचा जीव वाचू शकतो आणि जसा-जसा वेळ निघून जातो, तसा-तसा मेंदूसाठी गंभीर आजार किंवा गंभीर परिणाम होत असतात. त्याच्यामुळे हा जो ब्रेन स्ट्रोक आहे, हा ओळखायचा कसा? तर STR ही जी पद्धत आहे, या पद्धतीद्वारे आपण एखाद्याला ब्रेन स्ट्रोक आलेला आहे का, हे आपण ओळखू शकतो आणि त्याचा जीव वाचवू शकतो. S म्हणजे स्माईल. समोरच्या व्यक्तीला आपल्याला जर का शंका असेल, तर त्याला आपण हसण्यासाठी सांगायला पाहिजे आणि हसताना जर का त्याचे ओठ एका बाजूला जात असतील, त्याचबरोबर टॉक, त्याला आपण पूर्ण वाक्य बोलून दाखवायला सांगायला पाहिजे. थोडक्यात, "मला आज खूप छान वाटतंय." हे जर का सुसंगतपणे समोरची व्यक्ती बोलू शकत असेल, तर तो व्यक्ती व्यवस्थित आहे. त्याचबरोबर रेज हँड्स, 2 हात जर का त्याला वरती करायला सांगितले, दोन्ही हात जर का तो वरती करू शकला, तर तो व्यक्ती व्यवस्थित आहे. अन्यथा त्याला ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर आजार होणार आहे, असं आपण समजायला हरकत नाही. त्याचबरोबर त्याला त्याच्या तोंडातून जीभ बाहेर काढायला सांगायचे. जर का जीभ बाहेर काढताना एका बाजूला कलंडत असेल, तरी देखील समोरच्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोकसारखा आजार येत्या काळामध्ये किंवा येत्या काही पिरियडमध्ये होणार आहे, असं आपण म्हणू शकतो. वरील 4ही लक्षणांपैकी एकही लक्षण जर का समोरील व्यक्तीला असेल, तर ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून घ्यायचे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करायचं. लक्षात ठेवा, जितका जास्त वेळ जाणार आहे, तितका या समोरच्या व्यक्तीला आजाराचा गंभीर परिणाम भोगावा लागणार असू शकतो. धन्यवाद.